देवाला सुद्धा ते आवडते. देऊतल्या मालकानं सांगितलं देवाला असो. ही परम पावन परंपरा सद्गुरू रामचंद्र बाबांची कितवी पुण्यतिथी? 41वी पुण्यतिथी. आता 9 वर्षानं 50व्यात जाती. मोठा करू 50वा. खूप मोठा. वा काय होतंय, या संतांचे उत्सव मोठे केले की पंढरपुरातला मालक खत 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 हसते. त्याला अंतःकरण त्याचं भरून येतंय, त्याला आनंद होतंय. कारण संतांच्या उत्सवात संतांचं वर्णन होतंय. जे भक्त चरित्राते प्रशंसती, ते किती आवडते त्याला. तेही प्राणा परोते निरुते भक्त चरित्राते प्रशंसती. अशा संतांचे उत्सव केले की देवाला प्राणापेक्षाही उत्सव करणारी माणसं आवडतात. मोठं करू तू कमाने संत सेवा एकी देवा उत्तम, एकी देवा उत्तम, एकी देवा उत्तम. देवाला ती सेवा आवडती. जुनाट परंपरा. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी बाबा बोधले मागून इथपर्यंत आली परंपरा. पुढे जे परमेश्वर महाराज असतील, आदरणीय अण्णा महाराज असतील, खूप फोनवर बोलत असताना सात्विकतेनं, मर्यादेने, लवचिकतेने वारकरी संप्रदायात आहोत अशा मार्मिकतेनं फोनवर बोलतात. आनंद वाटतो तो फोन स्वीकारताना. 4-8 दिवसाला आठवण करून देणं, सोबतच्याला फोन करणे, खूप श्रद्धेनं यावंसं वाटतं. या परंपरेतल्या सात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. प्रकाश बाबा असतील, परमेश्वर महाराज असतील, अण्णा महाराज असतील, आदरणीय या परंपरेतले उत्कृष्ट कीर्तनकार बप्पा असतील. मला वाटते उद्या बप्पांचं कीर्तन आहे. बप्पा असतील. या परंपरेला प्रणाम. संत शिरोमणी नामदेवरायांचे सुद्धा बऱ्यापैकी सप्ते ह्या वर्षात तुमच्या मार्गदर्शनाने महाराजजी झाले. त्याच्यात 5-6 सप्तात तर मी कीर्तन केलेच. 7-8च्या पुढे झाले. काही बरे हिंगोलीकडे पण सप्ते झाले. तोही उपक्रम हातात घेतला. भव्य दिव्य तेजस्वी अशी वास्तू सद्गुरू रामचंद्र महाराजांच्या ह्या परमपावन समाधी धनानं पुनीत असणारी ही वास्तू आणि हा पंचक्रोशीतला सर्व भक्त परिवार, इथे जमलेल्या श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. मृदंगाचार्य आमचे असारामजी महाराज साबळे असतील, हरिभक्तीपरायण गोरख महाराज असतील, इनेकरी बाबापासून तर इकडच्या बाबांपर्यंत ही सगळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या खूप मोठी मांदियाळी इथं आहे. सर्वांना प्रणाम. विठ्ठला पवन, तुझी साऊंड सिस्टीम बी छान आहे, मला गोड वाटली. तुलाही प्रणाम. आजचं कीर्तन करण्याचा योग आदरणीय डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटल त्यांनी तपासलं, जरासं बरं केलं आणि मला असं चांगलं बोलता आलं. बापू सोबत होते. हुशे साहेबांना सुद्धा धन्यवाद. विठाला तो संती केला ऋणी म्हणून नाचे मागे मागे. ऋण काय असेल हो देवाच्या डोक्यावर? हे सांगितलं. कर्तव्याचं, उपकाराचं, प्रेमाचं, सुखाचं वगैरे ठावं केला. हे नाना प्रकारची कर्जच येत ना. कोणी शहाणा असेल तर पलीकडे लेकरायला थोडंसं थांबवा.
थोडंसं थांबवा, बरं होईल. कोणी आजूबाजूच्या आहे असे दाटवा. आणि एखादं थांबतच नसेल तर मारू नका. हा त्याचा दोष नाही, त्याच्या मायबापाचा आहे. विठाला विठाला रागे तू मायकांना लेकराला बोलल्यावर. कारण आपल्याकडे इतके देव असून बी सैलानी पोस्तोर बोकडे कापायलेत पोरं होण्यासाठी. मग त्या लेकराला बोलल्यावर त्याची माय तर मलाच फाडायची. विठाला विठाला जाते बऱ्यापैकी फिरायला यायला, त्याला मसुबायला यायला, त्याला बोकडे कापितेत नवसायसाठी. कालांतराने नवरे कापुनी म्हणजे बरे आहे. विठाला विठाला काय परंपरा आहे आपली गोड. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातली माणसं आहेत. सात्विकता असो आपल्याकडे. असो एकदा त्रेतायुगात युद्ध चालू होतं. ज्यानं सात्विकतेनं रामायण सांगितलं आणि सात्विकतेनं रामायण ऐकलं त्याला पक्क माहित असेल युद्ध क्रतायुगात होतं का त्रेतायुगात. मी काही सांगत नाही, मी जर सोडून ठेवतो तितकी पुढी. तुम्ही ध्यानात ठेवा. बऱ्यापैकी महाराज आता सांगताच ऐकता ऐकता काही महाराज वरी पण गेले असतील ना. क्रता किंवा त्रेतायुगात प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध झालं. ते युद्ध किती दिवस? द्वापार युगातलं युद्ध 18 दिवस होतं. 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. जय देव जय कृष्ण नाथा, आरते ओवाळू भावार्थे ओवाळू तुझ लक्ष्मीकांता. असं आहे की जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 9 दिवसात वधिले कौरव. इकडचं युद्ध माहित असावं. ते युद्ध किती दिवस झालं, कोण्या युगात झालं, त्याच्यातलं कर्ज सांगतोय. या युद्ध प्रसंगामध्ये 19 लोकांचं पंढरपुरातल्या मालकावर कर्ज होतं. त्याच्यापैकी एका पाखराचं होतं आणि 9 वानरापैकी एका वानराचं होतं. दोघांचीच नावं सांगेल. एका पक्षाचं सांगेल, एका वानरांचं सांगेल. कर्ज आहे देवाच्या डोक्यावर कर्ज. कारण 2-4 पुस्तकं शिकलेला आमचा एक पाहुणा भेटला मला. येडगळ होतं. मला माहित होतं त्याची बायको त्याच्या थोतरीत हाणती. इतकं नालायक होतं. पण ते म्हणे मी टेम्पो भर पुस्तकं वाचिले तर. आणि महाराज वानराचं देवावर कस काय कर्ज, पक्षाचं कस काय कर्ज. मी म्हणलं सुंबळ्या तुझं तोंड लहान आहे. तू काय वरचं खात जाऊ नको, पडलेलं खात जाय. तू येड्यावानी करू जाऊ नको. काय करायचं तुला ह्या नंदीनं कुठानं. तू मानित नाही ना, मग पडू नकोस याच्यावर. हे 2-4 पुस्तकं शिकलेले आपल्याला मानित नाहीत. नका मानिन. मेल्यावर का होत नाही. येशूत आदळावत लागते ती एकदा. तिथं आदळावत लागते ती एकदा. आदळात नंतर हातपाय टेक. तारुण्याच्या मधात, संपत्तीच्या मधात देवाला मानित नाहीत. थकल्यावर उठताना अग ग देवा, शिंक जांभाळी खोकला, अशा वेळेला मग देवाचं नाव घेते. मग रट्टे द्यायला पाहिजे यमनाशी निब्बर काठी. असं असते काही काही. ते म्हणे कसं कर्ज होईल. ऐक कर्ज कसं असतंय. कश्यपाचा नातू होता एक. त्याचं नाव आहे जटायू. पक्षी आहे तो, पक्षी आहे. मिरे कश्यपाचा नातू जटायू रे, नामे विख्यात. वाक्य हे देहूतल्या मालकांचे. मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यात.
माझं नाव जटायू आहे, मी कश्यपाचा नातू. कुठलं कर्ज बघा. ब्रह्मांडाच्या मालकिनीला आकाश मार्गाने एक श्रीमंत घेऊन जात होता. एक श्रीमंत पैशावालं होतं. मी अगोदर त्याचं नाव घेतलं. खूप मोठं पैशावालं आहे. त्याच्या एकीकडच्या भिंतीचा 2 फुटाचा जर कोपरा काढला तर 35 बारे आमदार होते ते. नुसत्या 2 फुटाच्या कोपऱ्यात. तर 269 किलोमीटर लांबीची भिताडे लावा. 2 फूट भागिले 269. चंद्र सूर्यपर्यंत आमदार की त्याची. त्याच्या विरोधात कोणाची मायवेली फॉर्म भरायला. एवढा श्रीमंत, पण चूक केली महाराज. एक संन्यासाचं रूप घेतलं आणि एका स्त्रीचं हरण केलं. पक्षी हुशार आहे. रावणानं सीताई साहेबाचं हरण करत असताना बुद्धिवाद थोडासा मातीत घातला. त्यानं भगवे कपडे घालून सीतेचं हरण केलं. आणि पक्षाच्या लक्षात आलं भगवा कपड्यावाला जर कुठे हिला सोडत असेल हिच्या माहेरी तर मग रडते का. शंका नंबर 1, रडते का. आणि रडते याचा अर्थ याच्याशी सहमत नाही. हे सोंगाडे म्हण यानं भगवेपणाचं महाराजाचं सोंग घेतलंय. सोंग घेतलंय. सोंग भगवेपणाचं. अडवला. कर्ज सांगतोय. अडवला. एक पवन आवाज थोडासा करे कोड. अडवला तो. झाप मारली. रावणानं त्याचे पंख तोडले. मुद्द्यावर येतो. मला काही रामायण सांगायचं नाही, मला फक्त पुरावा द्यायचा आहे. पंख तोडले आणि तो जटायू खाली पडला. दुःख वाटलं आईसाहेबाला. माझ्या आबरूवर आलेलं संरक्षण दूर करण्यासाठी यानं स्वतःचं बलिदान दिले. सामान्य पुण्य नाही महाराज. हे पुण्य कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याच्या नंतर प्राप्त होईल. ते हे पुण्य आहे. जाता जाता आई साहेबांनी सांगितलं, बाळा मला माहित होतं रे हा निर्दयी आहे, पण एक काम कर, मी ज्याचं स्मरण करते त्याचा अंतःकरणात तू ध्यान कर. मन नाही म्हणली, कारण पक्षाला काय भजन करता येईल असा एक मुद्दा आहे. आणि एक जर मुद्दा देहूतल्या मालकाचा पाहिला तर पक्षी ही सुस्वरे आळविती दगडाच्या टाळामधुनी. संतांनी कृपा केल्यावर जडातून सुद्धा स्वर निघतोय, पक्षी सुद्धा गोड गातात. तर मग सीताई साहेबाच्या म्हणण्यानुसार जटायूला तरी वाणी काय येणार नाही. त्यांनी ब्रह्मांडाच्या मालकाचा धावा केला आणि विटेवरचा मालक तिथं धावा आला. कर्जही सांगतो म्हणजे ऋणही सांगतो आणि नाचणेही सांगतो. 3 मुद्दे मांडतो तुमच्याकडे छोटे छोटे वेळात. मला वाटतं 7ला सोडून 9ला सोडून द्यायचंय. 7 ते 9 असते ना. हो, त्याच्यानंतर जेवणे असतात. योग असा आला, भगवंतानी त्याच्याकडे पाहिलं, तो जिवंत होता. लालबुंद त्याचं शरीर आहे जटायूचं. खाली बसले प्रभू. जटायूकडे बघितलं आणि त्याचं डोकं मांडीवर घेतलं. पक्षाचं डोकं मांडीवर घेतलं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. मांडीवर घेतलं डोकं. त्याच्या स्वतःच्या रक्ताने त्याचं लालबुंद तोंड झालतं. हे लालबुंद झालेला चेहरा, त्याला माती, बारीक खडे असतील, काड्या असतील, पानं असतील, हे सगळं त्याच्या तोंडाला भरून गेलतं. पुसावं कशानं. भगवंताकडे पुसण्यासाठी वस्त्र नव्हते, कारण 7व्या अवतारातले प्रभू रामचंद्र पंढरपुरातले मालक 14 वर्ष 27 दिवस वल्कलला अंगावर होते. झाडाची साल होती देशमुख साहेब, कसं अंग पुसता येईल. पण एक दुसरा नियम लक्षात आहे का. आमचा एक मित्र रामायण सांगत होता. म्हणे जटायूच्या जवळ प्रभू रामचंद्र गेले बरं का, आणि काय सुंदर उपर्ण काढलं बरं का, आणि त्या उपरण्याने जटायूचं तोंड पुसलं बरं का. रे म्हणलं पाहुण्या, तू माणसं मारशीन असं रामायण सांगितलं, तू वेड्यासारखं करू नको. व्रतस्तो भय जायते न त्रेती
यस्सर्वाय पुनितो नखिलयम् वल्कल्लेशकाय गर्भस्थितो परिधानाय चर्यजनाम. या कायेच्या वरती झाडाची साल पांघरलेली, ती वस्त्र नव्हते, व्रतस्थ आहे. पण व्रतस्थ माणसं दाढी करीत नाहीत, कटिंग करीत नाहीत. मग 14 वर्षाचा काळ, मागचा पुढचा मधला थोडासा सोडून द्या, एवढ्या दिवसापासून जटा किती लांबल्या असत्याल. भ्रुकुटी सोडिली जगन निवासे, डोक्याच्या भ्रुकुटी सोडल्या, जटा सोडल्या, डोक्याच्या जटा मोकळ्या केल्या आणि डोक्याच्या जटेनं जटायूचं तोंड पुसलं. जटायूचं तोंड पुसलं. काय नशिबान असेल होते पाखरू, ब्रह्मांडाच्या मालकाच्या जटा त्याचं तोंड पुसायला वापरते. काय पुण्यवान असेल ते. काही कामं असे आहेत की घरात तसे कामं केल्यावर देवप्राप्तीचं साधन आहे. असे काही साधन आहेत, देवप्राप्त होतो असे काही काम आहेत. बाईनं नवऱ्याला पोटच्या लेकरा इतका जीव लावला, नवऱ्याला शेवटपर्यंत, बरं का, शेवटपर्यंत. तर विटेवरचा मालक तिचं दर्शन घेतोय. पण आपलं कसं होतं माहितीये का, 1-2 लेकरं होईपर्यंत वगैरे 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 वगैरे, आलात का बसा जेवा वगैरे, छान. आणि पोराचं लग्न झालं, नातू झाला की कुत्र्याच्या नातवाच्या म्हाताऱ्याच्या नातू ते कुत्र्याच्या भाकरी संगच. ते आपलं गोठ्यावर झोपलेलं म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच. असं नाही, असं नाही, असं नाही. घरी असलेल्या सासऱ्याची सासूची निष्ठेनं सेवा केली की विटेवरचा मालक खांद्यावर घेऊन नाचतोय. इतकी मोठी ताकद आहे. ते पण पुरावे, ते पण कर्जाच्याच यादी ते. पण वेळ मोज काय, किती सांगायचं. बैल 2 आणि जमीन 300 एकर, एवढी कशी पाळी व्हायची. मांडीवर डोकं घेतलं आणि भगवंतानं बोलायला सुरुवात केली. जटायू हुशार आहे. जटायूने विचार केला, भगवंताच्या चेहऱ्याकडे बघून त्यानं आकाशाकडे बघितलं. अण्णा महाराज, तर आकाशात सूर्याचं बिंब दिसत होतं. तर आकाशातल्या सूर्याच्या बिंबाकडे पाहत असताना त्यानं तात्काळ शहानिशा अशी केली की भगवंताच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्याचं बिंब क्षीण वाटतंय. याचा अर्थ सूर्याला तेज देणारा हाच आहे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बोले, म्हणजे सूर्याला सुद्धा तेज याच्यापासूनच मिळतंय. त्या अर्थी हा किती मोठा असेल. मग याला बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण याच्याकडे पाहत राहू. पाहिली या वेध लावी बैशे जीवी जडवणी, सारखा बघत राहिला आणि बघत बघत त्याच्या रूपाचं वर्णन करीत त्याच्या मांडीवर प्राण सोडला. या विश्वात अधिकारी लोक आहेत, खूप अधिकारी. त्याच्यातले 2च सांगतो. कलियुगामध्ये विटेवरच्या मालकावर प्राण, पायावर प्राण सोडायचं भाग्य कानोपात्रेला मिळालं. आणि मागच्या युगात जटायूला मांडीवर देह सोडायचं प्राण मिळालं. पायावर अजून एका बाईनं देह सोडला, तिचं नाव शबरी आहे. विठाला प्राण सोडला जगाच्या मालकाने. ते खाली ठेवलं पार्थिव. वाहत्या गंगेच्या कडेला दर्भाचं गवत होतं, दर्भ म्हणतात त्याला. ते दर्भ हातानं काढलं, दर्भ खाली आथरवलं आणि त्याच्यावर जटायूला टेकलं. लाकडं जमा केली, लाकडं जमा केली, त्याच्यावर जटायूचं पार्थिव टाकलं. कोमल कर, बेस कमी कर रे. जटायूचं पार्थिव टाकलं, त्याच्या अंगावर लाकडं झाकली, दर्भ टाकला आणि विश्वाच्या मालकाने स्वतः भडागणी देऊन टाकला. कर्ज 2 सांगतोय सज्जनांनो. एक कर्ज काय होतं माहितीये, विश्वाच्या मालकीनीवर आलेलं आबरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलंय. याच्यापेक्षा सामान्य उपकार असेल कोणता? किती मोठा उपकार आहे की याच्यापेक्षा अजून कोणता उपकार मोठा? हे जगाच्या मालकावर केलेलं कर्ज होतं. विश्वाच्या मालकाने त्याला भडागणी दिला, त्याच्या आस्ती उचलल्या,
एका पवित्र गंगेत टाकल्या. आणि जटायू हा एका सात्विक कुळातला पक्षी आहे. जटायू हा एका सात्विक कुळातला पक्षी, सात्विक कुळातला. किती सात्विक सांगू का? जटायूच्या काकाच्या पुढे कान धरल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. जटायूचा सख्खा काका गरुड कान धरून या, त्याच्या काकाच्या पुढे कान धरून नाचलं आणि मग त्याच्या काकाला आलिंगन दिलं की जटायूचा काका सांगतो, देवा जरा हिशाबात आहे, घ्या पोटात. जटायूच्या काकानं संमती दिल्याशिवाय विटेवरचा मालक एकालाही पोटात घेत नाही. इतका श्रीमंत जटायूचा काका. जटायूचे वडील सांगतो बोधले बाबा, जटायूचे वडील इतके अधिकारी आहेत, जटायूच्या वडिलांना एकही दिवस गैरहजेरी केली नाही, म्हणून आपल्याला रोज सूर्यप्रकाश भेटतो. म्हणून चातुर्मासात श्रीमंत अंतकरणाचे वैभवशाली वारकरी, निष्ठावंत वारकरी सकाळी जटायूचं नाव घेतात. उठारून उदय प्रकाश झाला, त्याच्या वडिलांचं